शिष्य काय म्हणतो श्री गुरूंना, की महाराज कुटस्थ निर्विकार आहे आणि आभास तर बुद्धीत उत्पन्न झाल्यामुळे तो ब्रह्माहून पृथक आहे म्हणजे वेगळा आहे. असे आपण जीव चैतन्याचं लक्षण सांगत असताना आम्हाला सांगितलं. तर जर आभासाहून पृथक वेगळं आहे, तर त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान कसं होईल? आभासाला ज्ञान कसं होईल? बरं स्वतः ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासास मी ब्रह्म आहे असे जरी ज्ञान होईल असं मानलं, तरी ते ब्रह्मरूपच ज्ञान असलं पाहिजे ना. आणि जर ते ज्ञान ब्रह्मरूप आहे असं सांगितलं, तर त्यापासून म्हणजे कल्पित पदार्थाची निवृत्ती कल्पित पदार्थांना होत नाही. तर त्यापासून संसार निवृत्ती कशी होईल? म्हणजे सर्पाची निवृत्ती सत्य रज्जू ज्ञानाने होते असा अनुभव आहे. म्हणून आभासाच्या मी ब्रह्म आहे अशा भ्रमरूप ज्ञानाने संसार निवृत्ती होणे शक्य नाही. आपल्याला रज्जूचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे रज्जू हे अधिष्ठान चैतन्य त्याचं ज्ञान झाल्यावर मग आपल्याला सर्पाची निवृत्ती होते. तसं इथं काय म्हणतोय शिष्य, त्याची शंका काय आहे, की आभास हा कसा आहे तर भ्रमरूप आहे. आणि जर त्या आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान जर झालं असं मानलं, तर ते कसं शक्य आहे? त्याला कसं ते ज्ञान होईल? कारण आभास हा पण कल्पितच आहे ना, कारण ते कशा ब्रह्माहून कसं आहे वेगळं आहे. आणि जर ब्रह्माहून वेगळं असलं तर त्याला जे ज्ञान होणार आहे ते कल्पितच असणार आहे. मग कल्पित पदार्थाची निवृत्ती कल्पित पदार्थानं होत नाही. तर संसार दुःखाची निवृत्ती मग कशी होईल? असं त्याची शंका होती. त्यावेळेला गुरु. श्री गुरु काय म्हणतात, की कुटस्थ निर्विकार आहे म्हणून मी त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान होणार नाही. आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की चैतन्य कसं असतं, त्याला कोणत्याही प्रकारचा गुण दोष काय असतो का? तर ते निर्विकार असतं, असंग असतं. त्यामुळे त्याला काय होणार आहे, मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणारच नाही. आणि आभास कसा आहे, तर आभास वेगळा आहे म्हणजे ब्रह्माहून आभास वेगळा आहे, तो कल्पित आहे. तर त्यालाही मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणार नाही. आणि मग जीवामध्ये ज्ञान तर कुटस्थ आणि आभास यांच्या ठिकाणी संभवनीय आहे. त्या दोघांचे ज्ञान जर होत नसेल किंवा असं ठरलं, तर जीवास ब्रह्मज्ञान होत नाही किंवा त्याला होणं शक्य पण नाहीये असं सिद्ध होते. म्हणजे तो शंका विचारतोय शिष्य, की जे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आहे ते सुद्धा कसं आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे, उदासीन आहे. आणि जे आभास आहे त्याचं पडलेलं प्रतिबिंब जे अंतःकरण तर जड आहे आणि त्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते सुद्धा कसं आहे, आभास रूपानं आहे. म्हणजे ते मिथ्या आहे किंवा थोडक्यात भ्रम आहे. तर मग त्याला कसं ज्ञान होईल? मग जीवाला ज्ञान होणारच नाही ना, की मी ब्रह्मस्वरूप आहे असं तो म्हणतोय. मग असं म्हणजे जीवास ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणे शक्य नाही असं हे सिद्ध होते असं तो म्हणतोय. आणि आपण काय सांगता श्री गुरूंना म्हणतो तो, की मी ब्रह्म आहे हे म्हणजे निश्चयानं सांगता तुम्ही, की मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासच होत नाही तोपर्यंत दिनत्व किंवा दुःख जे आहे इत्यादी संसार धर्म निवृत्त होणार नाहीत. तेव्हा आभासात ज्ञान कसे होते आणि जर ते ज्ञान भ्रमरूप असेल तर त्यापासून संसार दुःख तरी कसे निवृत्त होणार याचे समाधान मला सांगा. मग काल आबा आपल्याला सांगितले होते, की आभासाच्या ज्या 7 अवस्था आहेत त्या आपण आज बघणार आहोत. रामकृष्ण हरी आबा. रामकृष्ण हरी. कालची जी शिष्याची शंका होती ती म्हणजे हे करण्याचा प्रयत्न केला, विस्ताराने सांगण्याचा पण माहित आहे, की शिष्य काय म्हणतोय, की जीवाचं लक्षण तुम्ही सांगितलं, की अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब. मग अंतःकरण अधिष्ठान चैतन्य जे आहे ते चैतन्य निर्गुण निराकार निसंग आहे ऐकलं मी. आणि अंतःकरण हे जड आहे. तर ऐक त्या दोघांना होऊ शकत नाही. आणि अंतःकरणाचं प्रतिबिंब हे आभास रूपाने किंवा भ्रम आहे, तर त्याला तरी ते ज्ञान कसं होणार? म्हणजे नेमकं ज्ञान कोणाला होते? ही जी शिष्याची शंका आहे त्याचं समाधान श्री गुरु सांगणार. बरोबर आहे का? ऐकलं मी ते. हा, ठीक. चालेल. विचारसागर तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आज आपण आभासाच्या 7 अवस्था ह्या ठिकाणी पाहू. आता जो आभास आहे तो त्या ठिकाणी सांगत असताना तो चैतन्याहून ब्रह्माहून वेगळा आहे म्हणजे पृथक आहे. मग ज्या अर्थी तो खऱ्याहून खोटा आहे. खऱ्याहून कसं झाला, खोटा झाला. मग त्याचं ज्ञान कसं असणार आहे? त्याचं ज्ञान पण त्या ठिकाणी खोटंच असणार आहे. त्याचं ज्ञान यथार्थ असेल का? यथार्थ नसेल. मग आपल्याला जसं रज्जू आणि सर्प या 2 गोष्टींचा विचार करत असताना आपण नेहमी विचार करतो, की आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते? तर आपल्याला माहिती आहे की अधिष्ठान असणाऱ्या पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. तर आता ह्या ठिकाणी एक आद्यस्थ आहे
आणि एक अधिष्ठान त्या ठिकाणी आहे. मग अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्मचैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य हे काय आहे? अधिष्ठान आहे. आणि आद्यस्थ काय आहे? तर त्यावरती असणारा जीवरूप आभास हा काय आहे? आद्यस्थ आहे. मग आता त्या आद्यस्थ असणारा जो आभास आहे तो कसा आहे? त्या ठिकाणी भ्रमरूप आहे. त्याचं ज्ञान कसं असेल? भ्रमरूप असेल. कारण रज्जूवर भासलेला सर्प हा कसा आहे? भ्रमरूप आहे. बरोबर की नाही? तसं या ठिकाणी असणारा आभास कसा आहे? भ्रमरूप आहे. मग त्या आभासाला होणारं ज्ञान कसं असणार आहे? ते पण भ्रमरूपाचं असेल. आणि अशा भ्रमाच्या ज्ञानाने आणि असणाऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल का? त्याला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होईल का? आणि झालं तर ते यथार्थ ज्ञान होईल का? असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. आता त्याचं समाधान करायचं आपल्याला. मग समाधान करण्याकरता या ठिकाणी आपल्याला जो आभास आहे, आभास शब्दाचा अर्थ आपण जसं मागं दुसऱ्या तरंगात पाहिलं आहे की नाही, की अध्यास म्हणजे भ्रम हे लक्षात ठेवा, आहे का नाही? तसं या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं आहे, की आभास म्हणजे काय? तर कुटस्थ किंवा ब्रह्मचैतन्य, त्या कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच त्याला आपण आभास असं म्हणतो. वारंवार ऐकून ते आपलं पक्क लक्षात राहतं, आहे का नाही? आता ह्या शोभाताई गारोडकर होत्या, ते म्हणे रोज रज्जू सर्प ऐकून ते स्वप्नात पण तो साप दिसू लागला. म्हणजे आपल्याला हे असं पक्क ध्यानात झालं पाहिजे का आभास म्हणजे काय? कधीही जर कोणत्या कीर्तनात बसलो आणि तिथं एखादी व्याख्या आली का आभास म्हणजे काय, तर आपल्याला पटकन जागृती आली पाहिजे का आभास अशा पद्धतीचा असतो, त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. आता आभासाचं स्वरूप आपल्याला कळलं, अनेक वेळा आपण ऐकून रोज त्याच्यावरती चिंतन करतो. आभास, छाया, प्रतिबिंब, फल अशा अनेक विचार त्याच्यावरती करत असतो. म्हणून आता तो नुसता आभास आपल्याला कळाला, पण त्या आभासाला सुद्धा काही अवस्था असतात. त्या अवस्था मात्र आपल्याला अजून कळालेला नाही. आणि जोपर्यंत ह्या आभासाच्या आपल्याला अवस्था कळणार नाही तोपर्यंत आभासाचं ज्ञान तरी कळेल का आपल्याला? आभासाचं ज्ञान होणार नाही. आणि आता सगळेच आपणही आभासाच्या रूपाने आहोत का नाही? आपण सगळे जीव आहोत का नाही? वास्तविक पाहिलं तर जीव हा खरा आहे का? जीव हा खरा नाहीच आहे. हा मुळात कल्पित आहे का नाही? पण त्या कल्पिताला काय करावं लागेल? आपल्या ठिकाणी आलेले जो कल्पितपणा आहे, जो भ्रमरूपपणा आहे, त्याला आपल्याला घालवावं लागणार आहे. मग घालवण्याकरता काय करावं लागेल? का ह्या असणाऱ्या आभासाच्या 7ही अवस्था आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. आता 7 अवस्था आपल्या पाठच झाल्या पाहिजे. पाठ व्हायला काही जास्त फार काही कष्ट पण नाही त्याच्यामध्ये. अज्ञान आहे, आवरण आहे, विक्षेप आहे. ह्या तीन ज्या मूळ अवस्था आहे का नाही, ह्या आपल्या बंधनाला कारण ठरलेले आहे. आणि 2 अवस्था त्याच्यामध्ये ना, परोक्ष आणि अपरोक्ष, ह्या आपल्याला सहाय्यक झालेलं आहे. कशाला? जे अज्ञान, आवरण आणि विक्षेप यांनी जे बंधन, गाठ, ग्रंथी तयार केली का नाही, त्याला सोडवण्याचं काम करतात. कोण? त्या असणाऱ्या अपरोक्ष आणि अपरोक्ष ह्या 2 अवस्था त्याला सोडवण्याचे काम करतात. म्हणजे ते आपल्याला काय होतात? सहाय्यक हेतू त्या ठिकाणी ठरत असतात. आणि 2 त्या पुढच्या अवस्था आहे का नाही, तर जसं शोकनाश आहे का नाही आणि आनंदव्याप्ती, ह्या 2 अवस्था आहे ना, ह्या जीवनमुक्ताला अशा स्वच्छंदाने मुक्त होण्यासाठी जगण्याकरता हे त्याच्या काही विशेष असणाऱ्या अवस्था आहेत. तर अशा पद्धतीनं अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष आणि काय शोकनाश आणि आनंदावाप्ती, काय आनंदावाप्ती, अशा ह्या 7 अवस्था काय करायच्या आपण पक्के पाठ करायच्या. अवस्था पाठ झाल्यानं 7च्या 7 मग त्याचं स्वरूपानं आपल्या लक्षात येऊन जाऊ शकतं. तर पहा, या अज्ञान 1, आवरण 2, विक्षेप 3, परोक्ष ज्ञान 4, अपरोक्ष ज्ञान 5, शोकनाश 6, आनंदावाप्ती ही 7वी अवस्था. या 7 अवस्थापैकी पहिल्या 3 अवस्था जीवास बंध हेतू आहेत, पुढच्या 2 मोक्ष साधन आहेत आणि शेवटच्या 2 मोक्षरूप आहेत. आता ह्या 7 अवस्था पाहता असताना पहिल्या ज्या 3 अवस्था आहे, असा प्रश्न तयार करायचा त्या ठिकाणी. कोणत्या 3 अवस्था आहेत का ज्या बंध हेतूस कारण आहे, गुंतवण्यास कारण आहे, असा आपण लगेच प्रश्न तयार करायचा.
आणि चालू चालूमध्ये लिहून घ्यायचं वाटलं असतं. किंवा मग आणखीन कोणत्या 2 अवस्था आहे की ज्या आपल्याला बंधातून मुक्त करणाऱ्या आहेत, आणि कोणत्या 2 अवस्था ज्या साक्षात मोक्षरूप आहेत, असं लक्षात घ्यायचं. असा प्रश्न तयार करा, म्हणजे एकाच सगळं येऊन जाणं वाटलं असतं. बघा आता आता पहिलं बंध हेतू असणाऱ्या 3 अवस्था आहे ना, त्या 3 अवस्थांचा आपण काय करू, बारकाईने विचार करू. याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा यांचा जास्त विचार केला की आपण त्याच्यामध्ये काय होऊ, आणखीन गुंतवण्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये जास्त होऊ शकतो. पण तरी पण जसं जसं आपल्याला समजेल तसं तसं आपण त्याचा विचार करू. ठीक आहे. अज्ञानाचे लक्षण. न कळणे हा अज्ञान शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे, का नाही. अज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो, न कळणे, आहे का नाही. काय न कळणं, आत्म्याविषयी आपल्याला कळत नाही, आपल्याला रज्जूविषयी कळत नाही. आपण रस्त्याने चाललो आणि आपण हे म्हणतो का नाही, हे काहीतरी आहे, हे काहीतरी आहे, पण हे नक्की काय आहे हे कळलंय का आपल्याला. तुम्ही म्हणता नाही हे काहीतरी आहे, पण नक्की काय आहे हे कळलं का आपल्याला, हे कळत नाही. म्हणजे हे ज्ञान आहे का अज्ञान आहे. हे ज्ञान नाही, हे पूर्णतः काय आहे, अज्ञान आहे त्या ठिकाणी. बरं, काही काहींचं अज्ञान असं असतं का, असं गाढ त्याला अज्ञान असतं. त्याला म्हणजे जसं आपण पाहतोय का नाही की हे रात्र दिवस पाहे, जैसी जात्यंदा ठावोची नाही. जात्यंद म्हणजे जन्मापासून जो आंधळा आहे त्याला दिवस किंवा रात्र त्याने कधी पाहिलेलं आहे का, पाहिलेलं नाही. मग ते अज्ञान आहे का, गाढ अज्ञान आहे सूर्याविषयी त्याला, गाढ अज्ञान. गाढ अज्ञान आहे, घोर अशा पद्धतीचं अज्ञान आहे. म्हणून संशया होणी थोर, अनेक पाप नाही घोर, ही विनाशाचीच वाघोर प्राण्याशी. हे काय, हे त्याला संशय नाही, हे नक्की काय आहे, हा रज्जूच आहे असं ज्ञान आहे का त्याला, नाही. मग हे कसं आहे, घोर अशा पद्धतीचं त्याचं अज्ञान, गाढ अशा पद्धतीचं त्याचं अज्ञान आहे. म्हणजे जे अधिष्ठान आहे, जो आत्मा आहे, जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, त्याच्याविषयी त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही. ज्ञान नाही याचं, मग ज्ञान नाही हे पण ज्ञानच आहे का नाही. मग ते कोणतं ज्ञान, त्याला ज्ञान नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं अज्ञान असं म्हणायचं. तुकोबराय तर भारी प्रमाण देतात त्याच्यासाठी. ते म्हणले का टिळे टोपी माळा, देवाचे गबाळ, वाघवे ओंगाळ पोटासाठी. टिळा टोपी म्हणजे ते चट्ट्या पट्ट्याचा वाघ आपल्या दादांच्या भाषेमध्ये. त्याचं उदाहरण देताना त्याने म्हटलं की एक सरडा असा माजोरी झाला, मातला शब्द वापरला 13व्या अध्यायामध्ये. तो काय करते, पुढती शेंडा म्हणजे खाली बुडकापासून शेंड्यावर आणि शेंड्यापासून बुडकावरती नुसतं त्याचं फिरणं असतं, हिंडण वारा असा शब्द वापरला. तसं काही काही चट्टापट्ट्याचा वाघ होतो, या लोकांमध्ये जा त्या लोकांमध्ये जा. बरं, त्याला आत्मस्वरूपाचं काही यथार्थ ज्ञान असतं का, काही ज्ञान नसतं. त्याला आत्मा हा शब्दच कळत नाही, फक्त म्हणायचा असतो फक्त, पण त्याला कळतं का त्याच्याविषयी. मग ते ज्ञान आहे का अज्ञान आहे, ते ज्ञान नाही, ते अज्ञानच आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. मग तसं आत्मस्वरूपाचं ज्ञानच नाही, ते काय म्हणायचं, अज्ञान असं म्हणायचं. आणि ज्याला हे कळत नाही ते जगातले सगळे लोक काय, अज्ञान म्हणजे एका गाठीमध्ये गुंतलेली. ही पहिली गाठी लक्षात घ्या. एका गाठीतून जसं मूळ खालून पाहतो का नाही, जसं म्हणजे जसं तुकोबराय म्हणतात की लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, ऐक नाही, लिंबाचं झाड होतं आणि त्याला साखरेचं आळं करून घातलं तर त्याला फळं त्याची गोड येतील का. लिंबाच्या झाडाला फळं कधी गोड येतेच नाही, येणार नाही. ती सगळी फळं कशी असणार, त्याची कडू फळं त्या ठिकाणी असणार, बरोबर आहे का नाही. हां, तसं किंवा माकडाला आपलं कुत्र्याच्या शेपटीला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तर ते सरळ होईल का. किंवा खापरा परीस काय करेल, एखादं खापरच असेल तर त्याला परीस लावून त्याचा उपयोग आहे का. तसं काही इतके अज्ञानी असतात का त्यांच्या ह्या गाठी किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी मात्र त्या सुटत नाही. मग ही गाठ कशाने सुटल, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला जाणत नाही तोपर्यंत ही गाठ सुटत नाही. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला न जाणणं हे सगळ्यात मोठं असणारं काय, अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाचे लक्ष सांगताना न कळणे हा अज्ञान या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे. ब्रह्म म्हणजे काय याचबद्दल काही सुद्धा माहीत नसणे, ऐक नाही. नेने काय अभंग होता मला आठवत नाही आता.
नेणे शब्द पर तुका म्हणे परोपकार. त्या परमात्म्याविषयी सगळीच्या पलीकडचा आहे ना तो परमात्मा. आता तो 5व्या तरंगात आपण पाहणार आहे. सगळ्याच्या पलीकडं म्हणजे किती पलीकडं. तसं ज्ञानोबराय म्हणते की नाही, दुर्ळा आबोला केला गे माये, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. म्हणजे ब्रह्मादिकाला तो पण माहिती नाही, असा दुर्ळा आहे की नाही. त्या आत्म्याविषयी काहीच ज्ञान नसणं, यालाच काय म्हणायचं, माहीत नसणं. याचंच नाव काय आहे, अज्ञान आहे. मला ब्रह्म म्हणजे काय ते माहीत नाही, असा व्यवहार त्या अज्ञानामुळे होतो. अज्ञानाचं काम काय आहे, मला त्या ब्रह्माविषयी काही माहीत नसणं आणि त्या ब्रह्माविषयी माहीत नाही आणि त्या ब्रह्मावर आद्यस्थ असणारं जगत, त्याच्याविषयी ज्ञान आहे का? रज्जूविषयी ज्ञान नाही, पण रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्याचं ज्ञान आहे का नाही? कारण एकतर ज्ञान असलंच पाहिजे. मग रज्जूवर भासलेलं सर्प हे यथार्थ ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान. ते अज्ञान आहे ना, अज्ञान. आहे का नाही? आणि रज्जू आणि भासलेल्या सर्पाला टाकून आणि मूळ अधिष्ठान असणार रज्जूचं ज्ञान, हेच खरं ज्ञान आहे का नाही? तसं या ठिकाणी काय म्हटलं, मला ब्रह्म म्हणजे काय ते माहीत नाही, असा असा जो व्यवहार त्या अज्ञानामुळेच होतो. आणि ते कारण काय आहे? अज्ञानच त्यामध्ये आहे. अज्ञाना अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत, आहे का नाही? तिथं दोन शक्ती घ्या किंवा दोन अंश असं त्या ठिकाणी घ्या. म्हणजे काय होतं, हे एक अज्ञान आहे. म्हणजे एक मूळ असं वरती आलं, जसं जमिनीतून एक मूळ असं वर येते का नाही, कोंब येतो का नाही, वरती कोंब, आणि त्या कोंबाला दोन असे पानं सुरुवातीला फुटतात की नाही, दोन पानं फुटली. तसं अज्ञान नावाचा हा काय, मला असं वाटतं की ती 7व्या अध्यायात काय कुठंतरी आलेला आहे विचार, की असं कोंब वर आला की त्याला दोन अशा पद्धतीची फांद्या किंवा दोन अशी पानं, दोन बाजूला दोन फुटत असतात. मग अज्ञान नावाचं एक कोंब असं एक रूपक करून घ्यायचं आपण. हे रूपक केलं ना, म्हणजे आपल्याला पुढे लक्षात येत जातं. जसं दुसऱ्या तरंगात पाहिलं की नाही, कर्म सापेक्ष त्याच्या दोन दोन अवस्था सांगितल्या. कर्म करण्याची वासना, संस्कार म्हणा, आणि त्याचं अजून काहीतरी एक वर्णन आलेलं आहे. तसं या ठिकाणी अज्ञान हे एक छोटा जमिनीतून आलेला जणू कोंब आहे आणि त्याला दोन पानं फुटलेत. म्हणजे ते दोन त्याच्या शक्ती म्हणा किंवा अंश असं त्या ठिकाणी म्हणा. मग अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत, आहे की नाही? आता या अज्ञान लक्षात आलं की आवरण आणि विक्षेप हे पुढच्या दोन असणाऱ्या अवस्था पण आपल्या लक्षात येऊन जाईल का नाही? दोन अवस्था लक्षात सहज येऊन जातील. म्हणून अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप या अशा दोन शक्ती आहेत, किंवा दोन अज्ञान अंश आहे. मग दोन शक्ती म्हटलं किंवा दोन अज्ञान अंशच असं म्हटलं तर काही फरक पडेल का? का ते अज्ञानाचेच भाग आहे असं म्हटलं तर चालेल का नाही? ज्या अर्थी अज्ञान गाठ तयार करणार आहे, बंध तयार करणार आहे, ग्रंथी तयार करणारे आहे, आणि विक्षेप आवरण हे पण ग्रंथीच तयार करतात की नाही, गाठ तयार करतात की नाही, हे पण त्या ठिकाणी काय करतात, गाठच अशा पद्धतीची तयार करतात. म्हणून यांना वेगळं समजायचं का? अज्ञानाचे दोन अंश आहेत, विक्षेप आणि आवरण. या अज्ञानापेक्षा वेगळे का? अज्ञानाचीच रूप आहे दोन. हे अज्ञानाचीच दोन असणारे काय आहे? ज्ञानाचेच रूप आहे. अज्ञानाचीच दोन अज्ञानाचीच. रूप आहे का नाही? जसं रजगुणापासून काम क्रोध उत्पन्न झाले का नाही, मग रजगुणाचेच ते स्वरूप आहे का नाही? कामेश क्रोधेश रजगुण संबद्भव. म्हणजे रजगुणापासून जसे काम क्रोध उत्पन्न होतात, म्हणजे ते रजगुणाचेच रूप झाले का नाही? तसे अज्ञान नावाच्या दोषापासून आवरण आणि विक्षेप या दोन ग्रंथी गाठी तयार झाली. म्हणजे अज्ञानाचेच अंश आहे, किंवा हे दोन त्याच्या शक्ती पण म्हटलं तर काय फरक पडेल का? या दोन शक्ती काय म्हटलं आणि दोन त्याचे अंश काय म्हटलं तर शेवटी एकच होत आहे. म्हणून अज्ञानाच्याच आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत किंवा दोन अज्ञान अंश आहेत, अशी परिभाषा आहे का नाही? तर ते काय होतं, परिभाषा असं शब्द म्हटलं की आपल्याला असं वाटतं, ही परिभाषा म्हणजे काय? तर एखादी वस्तू आहे, त्या वस्तूला आपल्याला जसं आहे तसं शब्दार्थाने जाणता येत नाही, म्हणजे वाच्यार्थाने जाणता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जो वाच्यार्थाने अर्थ लागत नाही त्याला काय करावं लागतं आपल्याला? लक्षार्थ घेणं. लक्षात आलं बघा. लक्षार्थाने लक्षात घ्यायचं. हा, म्हणजेच काय, त्याची एक सांकेतिक खूण असते, एक सांकेतिक काय असते, त्याची खूण असते, एक संज्ञा म्हणा, ऐक नाही, ती ओळख पटण्याकरता ओळख
पटण्याकरता त्याची एक संज्ञा म्हणा, त्याला खूण म्हणा, त्याला एक लक्षण म्हणा, त्याला लिंग असं म्हणा, त्याला सांकेतिक खूण असं म्हणा, कितीतरी शब्द आपल्याला विचारात घेता येतात. म्हणून ती काय आहे, परिभाषा त्या ठिकाणी आहे. आता हे अज्ञानाचं लक्षण सगळ्यांच्या लक्षात आलं. आत्मस्वरूपाविषयी ज्ञान नसणं म्हणजे अधिष्ठानाविषयी ज्ञान नसणं आहे का नाही. मला आत्म्याविषयी काही माहीत नाही, त्यालाच काय म्हणायचं, अज्ञान म्हणायचं. आणि अज्ञानाचे 2 अंश किंवा 2 शक्ती कोणत्या आहे बरं? कोण उत्तर देईल? नेहमीच्या लोकांना का देऊ, जुन्या लोकांनी द्या, बोला. आवरण आणि विक्षेप ह्या कोणाच्या शक्ती आहेत? अज्ञानाच्या. या अज्ञानाच्या शक्ती आहे. ते त्याचे 2 अंश आहे असं म्हटलं तर चालेल का? हा, चालतंय ना तसं. चालतंय ना, ठीक आहे. आता आपल्याला त्या 2 शक्ती किंवा 2 अंश जे अज्ञानापासून निर्माण झालेले आहेत त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. आता 2 नंबरला पहा, आवरणाचे लक्षण. आता आवरण म्हणजे काय? जसं एखादा पखवाज आहे आणि त्या पखवाजाला वरून ती कापडाची पिशवी घातली तर त्याला काय झालं, त्या ठिकाणी आवरण झालं का? आवरण झालं आहे का नाही? आवरण झालं. त्याला आच्छादन पण म्हणू शकतो की नाही आपण. पाण्याने शेवळ असतं की नाही पाण्यावरती आहे का नाही, तर ते शेवळ पाण्यावर आलं आणि त्या शेवळाने काय केलं, पाण्याला आवरण केलं, आच्छादन केलं तरी म्हणता येईल का नाही. तो गर्भ असतो का नाही, गर्भ काय ओवी कोणाला आठवत असेल तर पहा, 3ऱ्या अध्यायामध्ये ओवी आलेली. तर त्या गर्भाने काय होतं, ती वरती काय असतं गर्भाला वरती, तर ती काय करते, त्या गर्भाला आवरण करते वाऱ्याने. वार म्हटलं नाही की त्याला वार असं म्हटलं जातं. ते गर्भाला काय करते, आवरण करत असते. किंवा धूळ आरशाला काय करते, झाकून टाकण्याचं काम करत असते आहे का नाही. तसे हे आवरण या ठिकाणी. आवरण आच्छादन असा सरळ अर्थ आहे का नाही. आवरण म्हणजे काय, आच्छादन करणं, वेष्टन करणं, झाकणं, याला काय म्हणायचं, आवरण असं त्याचा अर्थ सरळ आहे. जीवाला आपल्या कुटस्थरूप मुख्य आत्म्याचे आत्म्याचे म्हणा किंवा ब्रह्माचे म्हणा सच्चिदानंद रूपाने भान होऊ न देण्यास जे कारण आहे ते आवरण असे आहे. बघा, आता आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ न देणं, आता आपण ज्ञान करण्याच्या मागं आहे का नाही. आपल्याला वाटतं की नाही आपण मुक्त व्हावं. कोणाला असं वाटतं का आपण जगामध्ये दुःखी राहावं. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. पण मग त्याला ज्ञान व्हावा, दुःख जर घालवायचं असेल तर काय, विचार वाचून न पाहिजे समाधान. त्या ज्ञाना वाचून दुसरा काही पर्याय आहे का? काहीच पर्याय नाही. पण ते ज्ञान का होत नाही जीवाला? ज्ञान न होण्याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच आहे, ऐक ना. पाण्यावर जसं आवरण येतं, शेवळ येतं, तसं हे काय करतं, वारंवार शेवळ तयार होतच असतं आणि ते पाण्याला काय करतं, आवरण तयार करत असतं आहे का नाही. उलट काय ओव्या तुम्हाला जर आठवत असेल तर सांगा वाटलं तर ते जसं तुकोबराय म्हणतात का नाही, माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले तो नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखवा अन्याय, हित नेणे काय आपुले ते, शुके नळकेसे गोविले पायी, विसरून जाई पक्षी दे. माकडाने फुटाने हातात धरलेत, प्रसंग सगळ्याला माहिती आहे. मग ते फुटाने धरले, मूठ घट्ट झाले का नाही, घट्ट झाल्यामुळं ती बाहेर येते का? बाहेर येत नाही का नाही. जर मूठ सोडली तर हात त्याचे मोकळे होतील का नाही. पण मूठ धरूनच राहतो का नाही, मदार येऊन घेऊन जातो. याचा अर्थ काय, त्या हातामध्ये जे फुटाणे का नाही, त्या फुटाण्यानेच त्याला आवरण केलं की नाही. आता मग तो सुटेल का आता? हा, बरं. किंवा पोपटाने काय केलंय, त्या नळीवरती काय केले, आपले पाय गुंतून ठेवलेले आहे आणि तो खाली पाहतोय जमिनीकडे, खोल जमीन दिसते. आता त्याला असं वाटलं आपले आता इथे काय होतील, प्राण जाऊ शकतात. पण त्याला विसरून जाई पक्षी दोन्ही, त्याला 2 पंख आहे का नाही उडण्याकरता, पण तो विसरून गेला का नाही. म्हणजे त्याचे पंख त्याच्यापासून दूर आहेत का आता पोपटाचे, जवळचे पंख, पण तो विसरून गेलाय का नाही. याचा अर्थ काय, त्याच्यावरती आवरण आलेलं आहे. काय आलेलं आहे, माकडाला कळत नाही का हे फुटाने जर टाकले तर आपण मुक्त होईल, पण तरी आवरण आल्यामुळे ते सोडतं का फुटानं? किंवा पक्षी त्या ठिकाणी त्या नळिकेला सोडतं का? सोडतच नाही, ऐक नाही. याचा अर्थ काय, ते आवरण त्यांच्यावरती काय झालेलं, तयार झालेलं आहे. उलट माऊली असं म्हणतात, आत्ताच ओवी म्हटलं की नाही, किंवा तो श्लोक म्हटलं, कामेश क्रोधेश रजगुण समुद्भव
आहे की नाही. हे काय कृतांताच्या ठाई मानेचे ती आहे की नाही. हे कामकृत कसे असतात, कृतांत काळाच्या ठिकाणी याला मान म्हणले आहे की नाही. हे कसे चैतन्याच्या शेजारी वस्ती ज्ञानाच्या एक आहारी आहे की नाही. हे कुठे राहतात, चैतन्याच्या शेजारी, आणि हेच आवरण करतात की नाही. खरं पाहिलं तर हे काम आणि क्रोध काय करतात, अशा पद्धतीचं आपल्याला आवरण करतात. आणि हे राहतात कुठं बरं, याचा पुरवठा कुठे आहे बरं, ही इंद्रियाच्या ठिकाणी राहतात आहे का नाही. आणि याला काय केलं पाहिजे, याला हाकलून घातलं पाहिजे. जोपर्यंत याला आपण हाकलून घालत नाही तोपर्यंत हे ज्ञान होऊन देतील का. उलट हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे, हे देहदुर्गीचे धोंड, विषयग्रामीचे कोंड, याचे मोहाधिक भंड जगावरी. हे काय करतात, नेहमी त्याला आच्छादन करतात, आवरण अशा पद्धतीचं करणं असतात. आणि हे जेव्हा आवरण करतात की नाही, तेव्हा ते आत्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान करून देतील का. अहो ज्ञानच करून देते नाही ना. उलट ज्ञान सुरू झालं का ते काय होतं, तुका म्हणे नाड पाप टाके हे ताड. जेव्हा असे विषय समोर येतात की नाही, तो म्हणतो बस नको, मला हे डोक्याला कटकट वाटत आहे. कटकट का वाटत आहे तुम्हाला, नको का वाटत आहे तुम्हाला, हे आवरण आहे, लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचं हे आवरण निघून जात नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या कटकटी, हे असं सांगायला गेलं का असं उचलून टाकतं माणसाला. म्हणजेच याचा अर्थ असं होतो की अज्ञान नावाचं त्याचं आवरण अजून गेलेलं नाही. आणि ज्याला याची जेवढी गोडी वाटते की नाही, समजा त्याचं आवरण आता निघून जायला लागलेलं आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ न देणं हेच काय आवरण आहे, लक्षात घ्या. म्हणून जीवाला आपल्या कुठस्वरूप मुख्य आत्म्याचे ब्रह्माचे सच्चिदानंद रूपाने भान होऊ न देणे. एकदा त्याला त्याचं जर सच्चिदानंद रूपाचं ज्ञान किंवा भान जर झालं तर तो ह्या संसारामध्ये गुंतेल का, गुंतणार नाही. पण भान मात्र होऊ देत नाही. मग भान होऊन, भान शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, ज्ञान असं घ्यायचा. म्हणून भान होऊ न देण्यास जे कारण आहे ते आवरण. आता हे आवरण, आता जसं अज्ञानाचे दोन अंश किंवा दोन शक्ती आपण पाहिल्या का नाही, तसं आवरण पण दोन प्रकारचे असतात आहे की नाही. एक असत्वापादक आवरण आणि एक आभानापादक आवरण, अशी दोन आवरणं लक्षात घ्यायची आहे की नाही. आता मग जसं अज्ञानाचे दोन शक्ती असं सांगितलं का नाही, अंश सांगितले का नाही, तसं आता आवरण सांगत असताना दोन प्रकारचे आवरणं सांगा. तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय काय, असत्वपादक आवरण आणि आभानापादक आवरण, हे लक्षात ठेवायचं आपण. प्रश्न लगेच प्रश्नकर्त्याने तयार करायच्या मागं लागायचं. आज आहे का ओंकार महाराज, का पडले आजारी, नाही असं वाटत आज पण. या आवरणाच्या दोन शक्ती मानतात. एक अभानापादक आणि दुसरी असत्वापादक. ह्या आवरणाच्या दोन शक्तीमुळे ब्रह्माचे आत्म्याचे भान होऊ न देणे ते आभानापादक आवरण शक्तीचे कार्य आहे. बघा आता शक्ती म्हणजेच त्याचं कार्य, त्या ठिकाणी कार्य शब्दाचा अर्थ परत आपण पुढे पाहू. आणि भान, आता भान शब्दाचा अर्थ तुम्हाला कळालं का नाही. भान म्हणजे काय, ज्ञान. ज्ञान आहे का. ज्ञान. आणि म्हणजे काय, होऊन देणे. नाही. म्हणजे नाही आहे का नाही, सरळ सरळ म्हणजे नाही आणि भान म्हणजे ज्ञान. आणि आपादक म्हणजे काय, आवरण आहे का नाही. ह्या एक सांकेतिक पारिभाषिक शब्द संस्कृतमध्ये आलेला आहे. ते आपादकच आहे ना. आपादक म्हणजे आवरण, वेष्टन करणं, त्यालाच असं म्हटलं जातं. म्हणजे नाही, भान म्हणजे ज्ञान आणि आपादक म्हणजे आवरण आहे का नाही. कशाचं ना आवरण करून दिलेलं त्याने, कोणत्या ज्ञानाचं, आत्मस्वरूपाचे ज्ञान. ज्ञान होऊ न देणं आहे का नाही. हे काय आहे, अभानापादक आवरण असं त्याला म्हटलं जातं. म्हणून ब्रह्माचे आत्म्याचे भान होऊ न देणे तेच काय आहे, अभानापादक आवरण शक्तीचे कार्य आहे. आणि ब्रह्म नाही असा निश्चय होणे हे काय, सत्व अपादक आहे की नाही. म्हणजे नाही, सत्व म्हणजे खरं आहे की नाही, आणि अपादक आहे की नाही, हे आवरण शक्तीचे कार्य आहे. आता काय होतं, सुरुवातीला आहे ना, आपण जसं विचारसागराच्या पहिल्या तरंगात पाहिलं का नाही, तिथं दोन प्रकारचे ज्ञान असतात. एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, आठवते कोणाला काही. परोक्ष ज्ञानाने असत्वपादक आवरणाची निवृत्ती होते का आभानापादक आवरणाची निवृत्ती होते, परोक्ष ज्ञानाने.
असत्वपादक. असत्वापादक. वा वा वा, टाळ्या वाजवल्या पाहिजे. बरोबर सांगितलं की नाही, असं लक्षात आलं पाहिजे आहे की नाही. असत्व म्हणजे काय म्हणायचा, ब्रह्म नाही, ब्रह्म नाही आहे की नाही. म्हणजे नाही आणि सत्व म्हणजे नाही, खरं नाही आणि अपादक ब्रह्मच नाही, जगात देवच नाही असा जो म्हणायचा का नाही, ते त्याला परोक्ष ज्ञान झालं त्या ठिकाणी आहे की नाही. आणि त्याने काय होतं, जीव आणि ब्रह्म यांचं स्वरूप कळालं त्या ठिकाणी, मग त्याचं ज्ञान झालं का नाही. म्हणजे असत्वपादक जे आवरण होतं त्या आवरणाची निवृत्ती झाली का नाही, निवृत्ती झाली आहे का नाही. पण ते ब्रह्म मी आहे असं त्याला ज्ञान नव्हतं. मग जेव्हा ते आभानापादक आवरण नष्ट झालं की नाही, तेव्हा त्याला ते ब्रह्म मी आहे असं सच्चिदानंद रूपाने काय झालं, ज्ञान झालं. मग त्याने काय झालं, आभानापादक आवरणाची निवृत्ती झाली. मग परोक्ष ज्ञानाने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते आणि अपरोक्ष ज्ञानाने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, पहिल्याच तरंगात आपण विचार केला. बोल. परोक्ष ज्ञानाने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, असत्वपादक. आणि अपरोक्ष ज्ञानाने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, अवर्णपादक. आव्हानापादक आवरणाची निवृत्ती होते. म्हणजे तुमचं पहिल्याच तरंगात झालं. तर इथं आता समजून घ्यायला काही बरं कठीण जाईल असं नाही ना, सरळ सरळ मुद्दा आहे. चला आता तुम्हाला आवरण लक्षात आलं. आवरणाचं अर्थ काय, आवरण करणं, वेष्टन करणं, आत्मस्वरूपाचं सच्चिदानंद रूपाने ज्ञान होऊन न देणं, याला आवरण असं म्हटलं जातं. त्या आवरणाच्या दोन शक्तिरूपी कार्य आपण पाहिलं, एक असदोपादक आवरण आणि एक आभानापादक आवरण. आता असदोपादक आवरणाची व्याख्या सांगा, आभानापादक आवरणाची व्याख्या सांगा, असं जर म्हटलं तरी आपलं ते लक्षात आलं पाहिजे. प्रश्न करताना लगेच तयार करायचं चालू मध्ये. आता आपण पाहिलं की नाही, दोन शक्ती, दोन आवरणं. आता त्याच्यामध्ये आपल्याला कार्य कसं आहे की नाही, कारण आवरण शक्तीचं कार्य कसं असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आता तिसरं, विक्षेपाचे लक्षण. बघा आता विक्षेपाचे लक्षण, विक्षेप म्हणजे कार्य, बरोबर. विक्षेप म्हणजे काय, जसं आता थोडक्यात सांगायचं झालं, ते ज्ञानोबराय तुकोबराय मुक्तच होते की नव्हते, मुक्त होते आहे का नाही. तरी पण त्यांच्या मनामध्ये कळवळा तयार झाला. ते काय म्हणू लागले, बुडते हे जग न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळा आला की नाही. मग ते का आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी का आले, ज्ञानेश्वरी आणि गाथा भागवत हे संत वाङ्मय तयार झालं आणि याने जगाचा उद्धार झाला की नाही. बरं, ते आपल्या आत्मस्थितीवरती आरूढ होते का नव्हते, आपल्या स्वरूपानंदावरती आरूढ होते का नव्हते, होते. पण तरी पण काय केलं, तरी त्याने आपल्या अंतःकरणामध्ये काय विक्षेप धारण केला. हे बघा असं असतं की मनुष्याला जर ज्ञान जर झालं, त्याचं मल आणि विक्षेप हे निघून गेले आणि आत्मस्वरूपाचं त्याला यथार्थ ज्ञान झालं, तर तो परत जन्माला येईल का, तो जन्माला येऊ शकत नाही. कारण जन्माला येण्याकरता काहीतरी सामुग्री असायला हवी. थोडी जरी बघा काय होतं माहिती का, थोडा जरी अंश त्या ठिकाणी राहिला ना तरी तो मुक्त होऊ शकत नाही, असा नियम आहे. मग संत हे मुक्त का होत नाही बरं, म्हणजे ह्या देहाला वारंवार काय येतात, मुळात वास्तविक व्हायला तर त्याला ज्ञान नाही का, ज्ञान आहे आणि ते नित्यमुक्त आहे का नाही, उलट ते नित्यमुक्त आहे. पण एक विक्षेप थोडा त्याने आपल्यामध्ये काय केलेला आहे, ठेवलेला आहे. विक्षेप शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात आहे का नाही, मल विक्षेप. काय बरं विक्षेपाची व्याख्या सांगा बरं, विक्षेपाची व्याख्या सांगा बरं काय. चंचलता. चंचलता आहे का नाही, चंचलता याला काय म्हणायचं, विक्षेप असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आहे का नाही. हे करू का ते करू का ते करू असं जे होतं की नाही आपल्यामध्ये, याला विक्षेप असं म्हणायचं. पण संतांच्या ठिकाणी इतका विक्षेप असतो का, संतांच्या ठिकाणी इतका विक्षेप मात्र नसतो. त्यांच्या ठिकाणी एक विक्षेप असतो का, हे बुडते हे जन आहे का नाही, हे लोक भवसागरामध्ये आता बुडत आहे, यांना आपल्याला तारलं पाहिजे. म्हणून तारण्याकरता काय करतात, ते विक्षेप नावाचा दोष आणि अंतःकरणामध्ये सूक्ष्म रूपाने तितका काय करतात, ठेवतात आणि वरून म्हणतात, येतो जातो आम्ही देवाच्या संगती, तुका म्हणे गातं देवनाम. म्हणूनच ते वारंवार येतात आणि जातात, येतात आणि म्हणजे एक गुळ होतो आणि एक मुंगळा होतो आहे की नाही, तू देव आणि मी भक्त, हा आनंद घेण्याकरता ते वारंवार जातात येतात. अशा पद्धतीचं हे कार्य त्यांचं सुरू आहे. आणि त्यांनी जर गाथा ज्ञानेश्वरी जर हा विक्षेप जर निर्माण नसता केला तर आपल्याला मुक्त होता आलं असतं का, आपल्याला मुक्त होता आलं नसतं. म्हणून हा एक प्रकारचा काय विक्षेप म्हणजेच काय कार्य आहे का नाही,
ज्ञानेश्वरी गाथा हा विक्षेपरूपी कार्य आहे का नाही? फक्त त्यांचा विक्षेपरूपी कार्य जगाचा उद्धार होतो. सहज बोलणे हित उपदेश याने जगाचं हित होत असतं. आणि आपल्या विक्षेपाने काय होतं? आपल्या विक्षेपाने जगाचा नाश होतो आहे का नाही? जगाचं हित होण्याच्या ऐवजी अहित होऊ शकतं. हा बोला. आपला विक्षेप काय करतो? जगाचा नाश करत असतो आहे का नाही? जगाचं वाईट करतो. आणि संतांचा विक्षेप काय करतो? जगाचं कल्याण करत असतो. मग आता विक्षेप म्हणजे एक प्रकारचं कार्य आहे, हे तुमच्या पक्का लक्षात आलं ना? आता दोन्ही अर्थाने घ्या आहे का नाही? चांगलं आता हे विचारसागर करणं हे पण कार्यच आहे का नाही? आणि विचारसागर सोडून देणं आणि झोप घेणं हे पण कार्यच आहे नाही झोपायचं. म्हणजे कर्म कधी थांबतं का आपलं? नाही कशी क्षणमपी आहे का नाही? जो प्रकृतीच्या अधिष्ठानं तव सांडे मांडे हे अज्ञानं, जी चेष्टा ते गुणाधीनं, पतन उद्धार संघाचा महिमा तेजाव्या आधमा संता सेवी गेलं तोपर्यंत. आता अर्थ लागायच्या आधी ते निघून पण गेलं, उशीर झाला. असू दे चला. म्हणजे विक्षेप म्हणजे थोडक्यात कार्य आपल्या लक्षात आलं. विक्षेपाचे लक्षण, विक्षेप म्हणजे कार्य असा शास्त्रीय रूढ अर्थ आहे का नाही? असा काय शास्त्रीय रूढ आहे का नाही? रूढ म्हणजे काय हो? परंपरेचा जुना. वृत्ती प्रभाकर पाहिलं ना, त्याच्यामध्ये ना विक्षेप नावाचं जगत कसं तयार होतं त्याचा विचार ते बारकाईनं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून जाऊ द्या. असा शास्त्रीय रूढ अर्थ आहे अज्ञानाचा परिणाम स्थूल सूक्ष्म शरीर आणि त्या शरीराच्या ठिकाणी होणारा अभिमान व त्यापासून होणारी अनंत दुःखे इत्यादी सर्व जगत याच विक्षेप किंवा शोक असे त्या ठिकाणी म्हणतात. बारकाईनं ऐका की अज्ञानाचा परिणाम. आता हे सगळं अज्ञान हे त्याला मूळ कारण आहे का नाही? आपण ती साखळी पाहिली दुसऱ्या तरंगामध्ये आणि याला अज्ञान असं म्हटलं शेवटी आहे का नाही? मग सुखदुःख कशापासून तयार होतात? धर्मापासून. पहिल्यांदा शरीर सांगितलं ना, शरीराला कारण काय? सुखदुःखाला कारण काय? धर्माला कारण काय? रागद्वेषाला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? भेद ज्ञानाला कारण काय? अज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचा अज्ञान. म्हणजे मूळ कुठे आहे ते? अज्ञान नावाचं मूळ आहे का नाही? या मुळापासूनच हा जग तयार झालेला आहे. बरोबर आहे की नाही? आता मूळ पाहिलं, मूळ अंकुरित झालं आणि त्याला दोन कोंब फुटले, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. म्हणजे अज्ञान नावाचं मूळ हे आहेच का नाही आपल्या लक्षात? हे पक्क लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून अज्ञानाचाच परिणाम आहे का नाही? आपण चैतन्याचा परिणाम पाहिला का? विवर्त पाहिला? चैतन्याचा विवर्त. आणि परिणाम कशाचा असतो? अज्ञानाचा. अविद्या मायाचा. अज्ञान आहे का नाही? याचाच परिणाम होतो आहे का नाही? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप आहे का नाही? हा काय असतो? परिणाम असतो. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून अज्ञानाचा परिणाम काय झाला? स्थूल सूक्ष्म शरीर आहे का नाही? आणि अज्ञान कारण कशाला म्हणायचं त्याच्यात? अज्ञान. शरीर किती असतात आपल्याला? 3 असतात का 2 असतात? 3 असतात. 3 शरीर असतात आहे का नाही? आणि त्याचं मूळ कारण आहे का नाही? आत्मस्वरूपाचं अज्ञान हे मूळ कारण आहे. हे पण एक शरीर आहे. त्याला म्हणायचं त्या आनंदमय कोशात. आता 5व्या तरंगात गेलं का ते कोश पण कळते ना आपल्याला. म्हणजे थोडं समजून घ्यायचं वरच्यावर. एक अज्ञान आहे, हे पण एक शरीर आहे. एक सूक्ष्म आहे, हे पण शरीर आहे. आणि एक स्थूल आहे, हे पण शरीर त्या ठिकाणी आहे. मग अज्ञानाचा परिणाम स्थूल सूक्ष्म शरीर आणि त्या शरीराच्या ठिकाणी होणारा अभिमान होतो का नाही आपल्याला? अभिमान पाहिला की नाही आपण? आता आपण अभिमान पाहता असताना वेष्टीचा विचार करा. जेव्हा तो वेष्टी अज्ञान आहे का नाही? वेष्टी अज्ञानच आहे ना? बुद्धीच्या ऐवजी अज्ञान घ्या ना आहे का नाही? वेष्टीमध्ये बीज असतं का फळ असतं? बीज असतं. आहे का? बीज. ते काय त्याचं झालं काय कारण झालं. आणि बुद्धीमध्ये काय असतं? बीज असतं का फळ असतं? फळ असतं आहे का नाही? ते प्रत्येकाला येतं नाही असं वरच्यावर. मग आता वेष्टीचा जर विचार केला तर ती वेष्टी त्यावेळेस त्या ठिकाणी कारण शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा त्याला काय नाव येतं? वेष्टी असणाऱ्या जीवाने. अरे देवा, गेला का माझं जीव. अहो, वेष्टी असणाऱ्या जीवाने कारण शरीराचा अभिमान धारण केला तेव्हा त्याला काय म्हणायचं? कोणता जीव म्हणायचं? सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करेल, स्थूल शरीराचा अभिमान धारण करेल,
हा व्यष्टी आहे ना स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय नाव येतं? स्थूल शरीरच येणार ना. हा स्थूल शरीराचा जागृतीमध्ये अभिमान धारण करतो. मग तेव्हा मनुष्य आपण असणार ना. हो हाय, पण जेव्हा तो धारण करतो तेव्हा त्याला काय नाव येतं? सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो स्वप्नामध्ये तेव्हा त्याला काय नाव येतं? आणि सुषुप्तीमध्ये कार्य शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय नाव प्राज्ञ येतं? प्राज्ञ वगैरे असं म्हणायचंय काय अवस्था? बघा ना, आता तुम्ही एवढं बारकाईने शिकला की नाही, मग आता काय विसर पडला परत? अहो स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव येतं विश्व, बरोबर आहे की नाही? हा. आणि सूक्ष्म हा. हा हा शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला तेच. नाव येतं तेजस, आहे की नाही? आणि कार्य आणि शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव येतं प्राज्ञ, बरोबर आहे की नाही? आता त्या बर त्या ईश्वराच्या बाबतीत विचार जर करायला गेला तर त्याने समजा आता स्थूल शरीराचा अभिमान धारण केला तर त्याला काय नाव येतं? विश्व. विश्व. त्याला पण विश्व नाव येतं का त्याला विराट असं नाव येतं? विराट. विराट असं नाव येतं. आणि सूक्ष्म विराट. शरीराचा अभिमान धारण केलं तर काय नाव येईल? तेजस. नाही नाही, हे झालं आपलं विष्टीचं झालं समष्टी, हिरण्यगर्भ आहे का? हिरण्यगर्भ, हा. आहे का नाही? आणि कारण शरीराचा अभिमान धारण केला तर त्याला ईश्वर म्हणा किंवा त्याला सूत्रात्मा असं म्हणा, बरोबर ना? हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, कारण तो पण एक आभासच आहे आणि आपण पण एक आहे आभासच आहे, पण तो व्यापक आहे आणि आपण संकुचित आहे, हे आपलं पक्क लक्षात राहिलं पाहिजे. बरं चला. म्हणून अज्ञानाचा परिणाम स्थूल सूक्ष्म शरीरे, आहे का नाही, आणि त्या त्या शरीराच्या ठिकाणी होणाऱ्या अभिमान व त्यापासून होणारे अनंत दुःख, आहे का नाही, इत्यादी सर्व जगत याच विक्षेप किंवा शोक म्हणतात. हे सगळं जगतच आहे का नाही? आता आपण व्यावहारिक मध्ये आहे का नाही? ही सत्ता कोणती? व्यावहारिक सत्ता, झोपणे, आहे का नाही, ही असणारी कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता, ऐक नाही, सुषुप्तीमध्ये जाणं, ती पण एक दोनच सत्ता आपल्याला माहिती आहे, ऐक नाही. आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं ही पारमार्थिक सत्ता, ऐक नाही. परमार्थ. किंवा आता इथं सत्ता म्हणण्यापेक्षा अवस्था बघा, 3 प्रकारच्या अवस्था आहे का नाही, आणि 3 प्रकारच्या अवस्थेमध्ये कार्य चालूच आहे का नाही आपलं? 3ही प्रकारच्या अवस्थेमध्ये हे कार्य सुरूच असतं. म्हणून यास विक्षेप किंवा शोक असे म्हणतात. हे सगळं जगतच आहे का नाही? हे सगळे जगतच आहे आणि त्यालाच काय म्हणायचं? विक्षेप किंवा शोक असं म्हणतात. ही अज्ञानाची तिसरी अवस्था साक्षात बंधरूप आहे, आहे का नाही? आणि जोपर्यंत आपण याचा अभिमान धारण करतो तोपर्यंत हे बंधाला कारण आहे का नाही? जेव्हा आपण कारण शरीरामध्ये असणारा जो आनंदमय कोश आहे, त्या आनंदमय कोशामध्ये सगळेजण डुबलेले आहेत. कोण कोण डुबलेत आणि कसे कसे डुबलेत? अहो, काही वडाची पूजा करतील, काही पिंपळाची पूजा करतील, काही खोरं, काही फावडं, काही काही त्या रुईची पूजा करतील. आता पूजा करू नये असा भाग नाही, पण कर्म उपासना आपल्याला भेद प्रतिपादक वाक्यांचा विचार केला की नाही? आपण केला ना, कुठं त्या वाक्यांचा विचार करायचा आहे का नाही? पण आपल्याला ज्ञानच नाही. कधी कधी लोक म्हणतात याच्यातच देवे, याच्यातच देवे, त्याच्यातच देवे, आणि स्वतःमध्ये मात्र देव मानत नाही, आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ काय होतो? हा देव मला लवकर प्रसन्न होईल, त्या देवाची उपासना करा. हा कोणत्या कोशात गुंतला? आनंदमय कोशामध्ये गुंतला. सगळ्या कोशांचा निराश होतो, पण आनंदमय कोशाचा मात्र निराश होत नाही. फक्त साधू संतच मात्र आनंदमय कोशाचा पण निराश करतात. कसा करतात बरं? आभेदून भेद राखेला अंगी, वाढवाय जगी प्रेम सुख, म्हणून तो कोश पूर्णपणे घालवतात आणि मग त्याच्यामध्ये काय करतात? आनंद घेत असतात. जर तो कोश संपवला नाही तर जगतरूपी कार्य सुरू आहेच का नाही त्यांचं? जगतरूपी कार्य त्यांचं सुरूच असतं. म्हणून हा काय एक प्रकारचा विक्षेप आहे आणि विक्षेपालाच जगतरूपी कार्य शोक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ही अज्ञानाची तिसरी अवस्था आणि साक्षात बंधाला त्या ठिकाणी काय आहे? कारण आहे. आणि पहिल्या 2 अवस्था हिची कारण आहे का नाही? एक बीजरूपाने आहे, म्हणजे एक कार्यरूपाने आहे आणि एक कार्यरूपाने आहे. एक बीजरूपाने आहे आणि एक फळरूपाने आहे. आता कुणीतरी सांगा बरं, याच्यात बीजरूपाने काय आहे आणि फळरूपाने काय आहे बरं? फळरूपाने काय आहे? कार्यरूपाने काय आहे? कारणरूपाने काय आहे? बीजरूपाने काय आहे?
सांगा बरं. कार्य आणि कारण सांगा बरं. हं? जे अज्ञान आहे ते कारण रूपाने आणि विक्षेप कार्य रूपाने. विक्षेप जगत हे काय आहे? कार्यरूपाने आहे त्या ठिकाणी. कार्याध्यास आणि कारणाध्यास हे पक्क लक्षात आहे ना आपल्या? कार्याध्यास आणि कारणाध्यास. मग विक्षेप रूपी कार्य जगत आहे की नाही, हे काय आहे? अध्यासच आहे. पण याला कारणाध्यास म्हणायचं का कार्याध्यास म्हणायचं? कार्याध्यस म्हणायचं. याला कार्याध्यास असं म्हणायचं. ठीक आहे ना. आणि अज्ञान वगैरे हे जे आहे हे कार्यरूपाने आहे का कारण रूपाने आहे? कारण रूपाने. कारण रूपाने आहे. अध्यासच आहे ना तो पण अध्यासच आहे. ठीक आहे. ही अज्ञानाची तिसरी अवस्था साक्षात बंधरूप आहे आणि पहिल्या 2 अवस्था हिच्या कारण आहे. पहिल्या 2 अवस्था हिच्या काय कारण आहे तर ते पण आपल्याला प्रश्न तयार करून त्याचं उत्तर मिळवायचं. परोक्ष ज्ञानाचे लक्षण. आता बघा, आता आपण परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान या दोन्ही गोष्टींचा विचार करणार. तर बारकाईने लक्षात घ्या. सतसंगतीने आणि सशास्त्र ऐकून सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दल निसंदेह ज्ञान होणे त्यास परोक्ष ज्ञान म्हणतात, आहे का नाही? आणि ही व्याख्या आपण कुठं ऐकली असेल बरं अशी? सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे, तद्व्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी आहे. ही व्याख्या आपण कुठं ऐकली? पहिल्या तरंगात ऐकली की नाही? पहिल्या तरंगात. आणि त्याच्यामध्ये आपलं ज्ञान होतं ते कोणतं होतं? आपातच अशा पद्धतीचं श्रवण होत असतं, म्हणजे वरच्यावर झालेलं श्रवण, आहे का नाही? मग ते श्रवण म्हणायचं. तर परोक्ष ज्ञान म्हणजे काय? तसंच तर सत्संगतीने किंवा सत्शास्त्र ऐकून सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दल निसंदेह ज्ञान होतं. आणि काय होतं? आपण परोक्ष ज्ञानामध्ये ब्रह्म असती, ब्रह्म आहे का नाही? मग ब्रह्म आहे आणि ते ब्रह्माचं म्हणजे जीव आणि परमात्मा याचं काय होत असतं? आपल्याला ज्ञान त्या ठिकाणी होत असतं, आहे का नाही? अस्तित्वाबद्दल निसंदेह म्हणजे कोणत्याही प्रकारचा संदेह राहत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं? एक आवरण होतं. कोणतं आवरण होतं? आभानापादक असोपादक आवरण. अभानपादक. परोक्ष ज्ञानाने कोणतं आवरण निवृत्त होतं? निसंदेह. असत्वापादक आवरण. असत्वापादक. असत्वपादक आवरण, आहे का नाही? ते ब्रह्मच नाही, जगात देवच नाही असं म्हणायचं, आहे का नाही? त्याचं ते अज्ञान होतं, आवरण होतं, ते निवृत्त झालं की नाही? त्या अज्ञानाचं आवरण मात्र ह्या असणाऱ्या परोक्ष ज्ञानाने निसंदेह निवृत्त होतं. म्हणून ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल निसंदेह ज्ञान होते, त्यास परोक्ष ज्ञान म्हणतात. या परोक्ष ज्ञानाने ब्रह्म नाही अशा पद्धतीचं जे अशा असत्वपादक आवरणाचा नाश होतो. खाली वळ सुद्धा लिहिलेली आहे तिच्यामध्ये. इथं वळीकडे पाहिलं असतं तरी उत्तर पटकन सापडलं असतं. चला, आता याच्यात काही जास्त सांगायची काय आवश्यकता वाटते का तुम्हाला? नाही वाटत ना? सरळच मुद्दा आहे ना. पहिल्या तरंगात याचा कितीतरी वारंवार विचार झालेला आहे. आता पुढचं पहा. परोक्ष ज्ञानाचे लक्षण. मी सच्चिदानंद ब्रह्म रूप आहे असे आत्म्याचे म्हणजेच काय? ब्रह्मरूपाने जे निसंदेह ज्ञान होते, ज्ञान त्यास आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान म्हणतात, आहे का नाही? म्हणजे ते ब्रह्म मी आहे असं त्याला आत्म्याचं सच्चिदानंद रूपाने प्रत्यक्ष आत्मत्वाने साक्षत्वाने काय होतं? ज्ञान होतं. आणि त्याचा काय दृढ निश्चय होतो. जसे बोल्यावर चढल्याच्या नंतर लग्न झालं की नवरीला म्हणायचं नाव घे, तर ती आपल्या पतीचं नाव घेते का दुसऱ्या कोणाचं नाव घेते? आणि तिला अजून त्याच्यात काही संशय राहिला का हा माझा पतीच आहे का नाहीये? म्हणजे तिला निसंशय आता बोध झालेला आहे की हाच माझा आता पती आहे का नाही? आता मला हा सर्वस्व आहे. तसा हा माझा आत्मा आहे आणि मी आत्म सच्चिदानंद रूप आहे. आता याबद्दल मला कोणत्याही प्रकारचा संशय नाही. मग बाकीच्या काही गोष्टी जगत वगैरे आतापर्यंत सगळं झालेलं हे सगळं अज्ञान होतं आणि अज्ञानाचंच कार्य विक्षेप आवरण वगैरे असतात, हे आमच्या पक्क लक्षात आलं, आहे का नाही? मग आता रज्जूवरती सर्प भासला. आता तो सर्प कुठपर्यंत दुःख देतो? जोपर्यंत आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत दुःख देतो. आणि एकदा आपल्याला ही रज्जूच आहे असं यथार्थ ज्ञान झालं तर आता सर्प आपल्याला दुःख देईल का?
तसं मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे. तर त्या सच्चिदानंद आत्मा मी आहे असं ज्ञान झालं तर आज्ञा आणि अज्ञानाच्या दोन शक्ती विक्षेप आणि आवरण आहे का नाही. त्या आवरणामध्ये पण सुद्धा काय विचार घेतला आपण, आहे का लक्षात? आवरणामध्ये कोणती आवरण? अभानपादक आणि असत्वापादक ही आवरण पण निवृत्त झाली आहे का नाही. आणि विक्षेप म्हणजेच काय? कार्य. जगतरूपी कार्य शोक आहे का नाही, हा पण निवृत्त झाला का नाही. आणि आता परोक्ष ज्ञान सुद्धा राहिलं का त्याच्यामध्ये? का परोक्ष ज्ञान पण संपून गेलं? ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे हे ज्ञान हे पण संपून गेलं. मग काय राहिलं? ते ब्रह्म मीच आहे अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे ना त्यालाच म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. म्हणजे आत्म्याचे ब्रह्माचे आत्मत्वाने साक्षात्वाने आहे का नाही असं जे अनुभवाने युक्त असणारं ज्ञान आहे त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान असं म्हणायचं. ते अपरोक्ष ज्ञान असं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हे अपरोक्ष ज्ञान सर्व विद्या जालाचा नाश करते आहे का नाही. आता हे अपरोक्ष ज्ञान आहे का नाही, जसं आता 14वा अध्याय आपण पाहिला ज्ञानेश्वरीचा, त्याच्यामध्ये काय म्हटलं की माऊली म्हणतात हे खरं ज्ञान आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान आहे ना हे खरं ज्ञान आहे. आणि बाकीचे ज्ञान आहे का नाही, हो म्हणले ती पण ज्ञान आहे. मग ती ज्ञान कशी आहे? गवताच्या खाडीसारखी. गवत कसं असतं? गवत आहे का नाही, ते सगळी गवतासारखी आहे. आणि हे ज्ञान कसं आहे? अपरोक्ष ज्ञान हे अग्नीसारखे आहे. मग अग्नीमध्ये काय जळत नाही? सगळी बाकीची ज्ञानं जळून जातात का नाही? सगळी ज्ञानं जळून जातात. हे अपरोक्ष ज्ञान सर्व विद्याजालांचा नाश करते. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला माहीत नाही या व्यवहाराचे कारण आहे का नाही अज्ञान, आणि ब्रह्म दिसत नाही म्हणून ते नाही असे दोन्ही प्रकारचे आवरण. आणि ब्रह्म नाही मी करता भोगता पापी पुण्यवान सुखी दुःखी वगैरे धर्मवान संसारी आहे अशा प्रकारचा भ्रमरूप जो विक्षेप किंवा शोक या तिन्ही अवस्थांचा हे नाश करते. बघा आता ही कोणती पायरी आहे? जणू काही ही 5वी पायरी आहे. 5व्या पायरी गेल्याच्या नंतर खालच्या पायरीला आता महत्त्व राहिलं का? का आपण खालच्या पायरी येतो? येत नाही. मग याचा अर्थ काय? हे एकदा ज्ञान झालं की मग ते अज्ञान म्हणा, अज्ञानापासून 2 अंकुर फुटले होते, विक्षेप आवरण. विक्षेप म्हणजे एक प्रकारचा जगत म्हणा, शोक म्हणा, किंवा आवरण म्हटल्याच्या नंतर आच्छादन करणं, मग असत्वपादक आभानपादक. त्याच्यामध्ये सगळं जगत निर्माण झाल्याच्या नंतर विक्षेपामध्ये ते जगतामध्ये पाप म्हणा पुण्य म्हणा सुखी म्हणा दुःखी म्हणा दिनत्व दुःखित्व हे सगळं जे आलेलं आहे हे सगळं गवताच्या काडीप्रमाणे आहे का नाही? हे सगळं ज्या गवताच्या काडीप्रमाणे आहे असं लगेच लिहून घ्यायचं. अग्नी आणि गवत असं लिहून घेतलं का आपल्या लक्षात येऊन जाईल का हे सगळं सांगितलं का नाही हे सगळं अज्ञान वगैरे वगैरे काय आहे ह्या गवताप्रमाणेच आहे. आणि हे काय करतं? सगळ्याचा नाश करतं. मग आता हे वेगवेगळं सांगायची काय गरज पडते का आपल्याला? नाही सांगायची गरज पडत. म्हणून काय म्हणतात की ब्रह्म म्हणजे काय हे मला माहीत नाही. या व्यवहाराचं कारण काय होतं? कारण अज्ञान आणि ब्रह्म दिसत नाही म्हणून ते नाही आहे का नाही. हे आवरण 2 प्रकारचे, एक असत्वपादक आणि एक आभानपादक. आवरण आणि मी ब्रह्म नाही मी करता भोगता पापी पुण्यवान आहे का नाही. हे आवरण म्हणजे जगतरूपी वृक्षरूपी कार्य आलं का नाही. आणि त्याच्यात काय होतं? आवरण होतं. मग सुखी दुःखी वगैरे सगळे काही धर्मवान संसारी अशा प्रकारचा जो भ्रम होता जो अध्यास होता आहे का नाही तो विक्षेप किंवा शोक या तिन्ही अवस्थांचा हे असणारं अपरोक्ष काय करतं? नाश करून टाकत असतं. आता पुढचं पहा, शोकनाश. तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं सगळं ना? याच्यात काही संशय आहे का? काही कोणाला नाही राहिला संशय ना? जर संशय असेल तर परत मग मागं सांगायला आहे ना. आता आपल्याला शोकनाश आणि आनंदव्याप्ती हे 2 विचार पाहिजेत. पण आता वेळ झाली 6:03 आणि हे लगेच होईल असं वाटत पण नाही आपल्याला. का हे उद्यालाच पाहिजे आपल्याला? मला असं वाटतं हे उद्यालाच पाहू आपण. कारण याच्यामध्ये बराच विचार आपल्याला आलेला आहे आणि तो जरा थोडा बारकाईने केला तर आपल्याला समाधान पण होईल त्याच्यामध्ये आहे ना. चला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी.